नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने टिफिन बॅग शिकवणार आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी ही सोपी पद्धत आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे। त्याचं माप आहे बघा 30 इंच बाय 15 इंच। ठीक आहे। आतल्या बाजूने मी ना कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने मी ह्याला शिवून घेतलेलं आहे। तुम्ही कोणतेही याचं कॉटनचं कापड घेऊ शकता। आता ह्याची आपल्याला बरोबर मधोमध अशी घडी घालायची आहे आणि खालच्या बाजूने 3-3 इंचाचे एक चौकोन आखायचा आहे। ह्या बाजूने 3 इंच आणि ह्या बाजूने 3 इंच, अशा पद्धतीने 2 चौकोन आपण आखून घेणार आहोत आणि ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत। खूप साधी सोपी आणि सुंदर अशी ही बॅग आहे बरं का, आणि एकदम पटकन होते। बघा आता कॉर्नर कापून झाल्यावर हे आपले असे पीस दिसतात। आता इथं आपण बंद लावणार आहोत। आता बंदाचं माप सांगते मी तुम्हाला। बंदाचं माप आहे 20 इंच। 20 बाय 1 इंचाचे मी 2 बंद घेतलेले आहेत। ठीक आहे। आता ह्या बाजूने आपल्याला 4 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि तिकडनं सुद्धा 4 इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने हे बंद इथे लावून घ्यायचे आहेत आपल्याला। अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण बंद लावायचा आहे। आता आपण नेहमीची पद्धत वापरणार आहोत। हे बघा, हे बंद समोरासमोर येण्यासाठी हे 2 आपले हे आहेत ना बाजू, त्याशी समोरासमोर घ्यायचं आणि असं मार्किंग करून घ्यायचं। बघा आता बंद लावून झालेले आहेत माझे। आता इथे एक मी दुसरी न्यू ट्रिक वापरलेली आहे। चेन लावणार नाही आहे इथे मी। आता इथे 4 बाय 4चा एक मी चौकोन घेतलेला आहे त्याच कॉटनच्या कापडाचा आणि आतल्या बाजूने कॅनव्हासने चारी बाजूने शिवून घेतला आहे। आता अस्तर नाही वापरलं मी, त्याच कापडाचा अजून एक 4 बाय 4चा एक पीस घेतला आहे आणि तसा सरळ बाजूने ठेवून असं शिवून घ्यायचं। फक्त थोडीशी 1-2 इंचाची जागा आपण न शिवता ठेवणार आहोत, म्हणजे आपल्याला हे सरळ करता येईल। आता हे अशा पद्धतीने शिवून झाले। आता आपण हे सरळ करूया। व्यवस्थित कोपरे वगैरे बाहेर काढायचे बरं का ह्याचे। मग आता हे शिवून झाले। आता ही जी ओपन बाजू आहे ना ती अशी आतमध्ये दुमडून इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि हे इथे ठेवून असं शिवून घ्यायचं आहे आपल्याला। तशी शिवायच्या आधी इथे मी एक वेलक्रोचा एक पीस लावलेला आहे, तो 3 इंचाचा पीस आहे बरं का। आणि ते शिवून झालं की त्याच्यावर ही अशी पट्टी ठेवून शिवायची आणि ती आतल्या बाजूने दुमडून परत शिलाई मारून घ्यायची, म्हणजे पायपिंग करून घ्यायची। म्हणजे पहिल्यांदा हे शिवायचं आणि मग पट्टी लावायची आपल्याला। अशीच पट्टी दुसऱ्या बाजूने पण आपण लावून घेणार आहोत। चला तर मग आपण ह्या 2 पट्ट्या आणि ते शिवून घेऊया वेलक्रो। मग आता हे शिवून झालेलं आहे माझं आणि पट्टी पण तुम्ही आतमध्ये बघू शकता मी लावून घेतलेली आहे दोन्ही बाजूला। आता वेलक्रोचा दुसरा पीस कुठं लावायचं ते नीट बघा बरं का। बघा ही अशी घडी घालायची आणि हा जो पीस आहे तो इथे ठेवायचा, त्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि हा वेलक्रोचा दुसरा जो पीस आहे तो आपण इथे शिवून घेणार आहोत। आता अशा पद्धतीने हा एक वेलक्रो इथे शिवून घ्यायचा आहे आपल्याला। खूप सोपी अशी ही बॅग आहे, बनवायला खूप सोपी आणि दिसायला खूप सुंदर आहे बरं का टिफिन बॅग ही। आता शिवून झाले माझं। आतनं पण मी शिवून घेतलं आणि पाइपिंग पण करून घेतलेली आहे।
सगळ्या बाजूने. आता अजून एक ट्रिक मी इथं वापरली आहे. आता बॅग सरळ करते मी आणि तुम्हाला सांगते. बघा आता हा पेस आहे आपला, मोठ्या साईजमध्ये पेस तयार झालेला आहे आणि हा वेलक्रो असा लावायचा आपल्याला. आता दुसरी ट्रिक बघा बरं का. मग आता हे जे कॉर्नर आहे ना, ह्या कॉर्नरपासून मग आपण आहे ना वरपर्यंत असं हे दुमडणार आहोत आणि तिथे अर्धा इंचाची शिलाई मारणार आहोत. खालच्या बाजूने फक्त 1 इंच सोडायचे. मग असं चारी बाजूने आपण शिवणार आहोत. खालनं फक्त 1 इंच आपण शिवणार, 1 इंच वरपर्यंतच फक्त शिवणार आहोत. एक इंच आहे ना आपल्याला सोडायचे, तिथपर्यंत शिलाई नाही, एवढी शिलाई घ्यायची आहे आणि अशी चारी बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे बरं का. शिवल्यावर खूप सुंदर दिसते बॅग. हे बघा आता अशा पद्धतीने माझी ही बॅग शिवून झालेली आहे. याच्यामध्ये टिफिन, वॉटर बॉटल वगैरे व्यवस्थित मावतं. बघा कशी दिसते, सुंदर दिसते ना बॅग. बनवायला पण खूप सोपी आणि दिसायला पण खूप सुंदर अशी ही बॅग आहे. आणि बेस पण एकदम छान मोठ्या पद्धत साईजमध्ये झालेला आहे तयार आपला. बघा कसा वाटला व्हिडिओ. मग आवडला ना व्हिडिओ. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.